पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो। अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा। ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी, तेथे चित्त जनी जडो दिसी। अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा। तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत। अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि स्वरूप वर्णनातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात की समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो। समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो। तुकोबाराय म्हणतात की हे हरी, हे पांडुरंगा, विटेवर तुझे चरण सम आहेत, तुझी दृष्टीही सम आहे। आणि मग विटेवर हे जे तुझे चरण सम आहेत, ते समचरण अतिशय शोभून दिसत आहेत। आणि या समचरणावर माझी वृत्ती कायमची स्थिर कर, कायमची स्थिर राहू दे। इथे एक प्रकारे तुकोबारायांनी पांडुरंगाला विनंतीच केली आहे की पांडुरंगा, तुझ्या समचरणावर माझी वृत्ती कायमची स्थिर राहू दे। आता इथे अनेक प्रश्न उभे राहतात की तुकोबाराय पांडुरंगाला का विनंती करतात की पांडुरंगा, तुझ्या समचरणावर माझी वृत्ती कायमची स्थिर राहू दे। हा एक प्रश्न आहे। दुसरा प्रश्न आहे, ही वृत्ती म्हणजे काय? तिसरा प्रश्न आहे, वृत्तीचे प्रकार किती? आणि या अनेक प्रकारच्या वृत्तीतील नेमकी कोणती वृत्ती पांडुरंगाच्या समचरणावर कायमची स्थिर राहते? असे अनेक प्रश्न उभे राहतात पहिल्या चरणात। पहिला प्रश्न असा उभा राहतो की पांडुरंगा, तुझ्या समचरणावर माझी वृत्ती कायमची स्थिर राहू दे। तुकोबाराय पांडुरंगाला म्हणतात की पांडुरंगा, तुझ्या समचरणावर माझी वृत्ती कायमची स्थिर राहू दे। का बरं? तर पांडुरंगाचे समचरण हे परब्रह्माचं प्रतीक आहे। तसा पांडुरंगच परब्रह्म आहे, परंतु विशेषत्वानं भगवंताचे, पांडुरंगाचे चरण हे परब्रह्माचं प्रतीक असतं। आणि असे परब्रह्माचे प्रतीक असलेले पांडुरंगाचे विटेवरील समचरण, तिथं जर माझी वृत्ती कायमची स्थिर राहिली तर पांडुरंगा, मी परब्रह्म स्वरूप बनेल अशी तुकोबारायांना खात्री आहे। आणि म्हणून तुकोबाराय पांडुरंगाला विनंती करतात की पांडुरंगा, विटेवर जे तुझे समचरण आहेत, त्या समचरणावर माझी वृत्ती कायमची स्थिर राहू दे।
पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, ही वृत्ती म्हणजे काय आणि वृत्तीचे प्रकार किती, आणि अनेक प्रकारच्या वृत्तीतील कोणती वृत्ती नेमकी पांडुरंगाच्या चरणावर कायमची स्थिर राहते. तर या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर थोडंसं आपल्याला जगताचा विचार करावा लागेल. तुकोबाराय म्हणतात, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. ज्ञानोबाराय लिहित आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, ते प्राणीये तव स्वभावे अनादि माया प्रभावे त्रिगुणाचेची आगवे वडिले आहाती. त्रिगुणाचेची आगवे वडिले आहाती. ज्ञानोबाराय तुकोबाराय या चरणातून हे सांगतायत की हे जगत मायेच्या त्रिगुणानं विणलेलं एक जाळं आहे. मायेच्या त्रिगुणानं विणलेलं एक जाळं आहे. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. या जगतात 3 प्रकारची माणसं सापडतात, सात्विक, राजस आणि तामस. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. सात्विक, राजस, तामस अशी 3 प्रकारची माणसं सापडतात. मग या 3 गुणापैकी कुठल्या तरी एका गुणात मनुष्य बद्ध असतो. सत्वगुणात, रजगुणात किंवा तमगुणात. ज्ञानोबाराय लिहितात, तेथ 2 गुण खाचती एकधरी उन्नती, आणि तैस्याची होती वृत्ती जीवाची. तेथ 2 गुण खाचती, तेथ 2 गुण खाचती एकधरी उन्नती, आणि तैस्याची होती वृत्ती जीवाची. 3 गुण आहेत. त्या 3 गुणापैकी 2 गुण खाली दबतात, एक उफाळून वर येतो, आणि जो तुमच्या अंतःकरणात गुण उफाळून वर येतो तशी तुमची वृत्ती असते. तेथ 2 गुण खाचती एकधरी उन्नती, तैस्याची होती वृत्ती जीवाची. रज आणि तमगुण दबला तर सत्वगुण वर येतो, तुमची वृत्ती सात्विक असते. सात्विक आणि तामस गुण दबला तर रजोगुण उफाळून वर येतो, तुमची वृत्ती राजस असते. आणि सात्विक आणि राजस गुण दबला तर तमगुण उफाळून वर येतो, आणि तुमची वृत्ती तमगुणी असते. आणि म्हणून वृत्तीचे 3 प्रकार पडतात: सात्विक वृत्ती, राजस वृत्ती आणि तामस वृत्ती. आणि म्हणून ज्ञानोबाराय लिहितात की ते 2 गुण खाचती एकधरी उन्नती, आणि तैस्याची होती वृत्ती जीवाची. जगत या मायाच्या त्रिगुणानं विणलेले एक जाळ आहे. अर्थात सत्व, रज, तम हे 3 गुण आहेत. या 3 गुणापैकी कुठले तरी 2 गुण खाली दबतात, खचतात, आणि 1 गुण उफाळून वर येतो. आणि जो गुण तुमच्यात उफाळून वर येतो त्या गुणासारखी तुमची वृत्ती असते. आणि म्हणून वृत्ती साहजिकच 3 प्रकारची आहे: सात्विक वृत्ती, राजस वृत्ती आणि तामस वृत्ती. या 3 वृत्तीपैकी मनुष्य कुठल्या तरी एका वृत्तीत, एका गुणात बद्ध असतो. जसा गुण तशी वृत्ती, जशी वृत्ती तसं मन, आणि जसं मन तशा क्रिया असतात. ज्ञानोबाराय लिहितात, वृत्ती ऐसे मन धरिती, मना ऐसे क्रिया करीती, आणि केली ऐसे वरिती मरोनी देही. वृत्ती ऐसे मन धरिती, मना ऐसे क्रिया करीती, केली ऐसे वरिती मरोनी देही. जसा गुण तशी वृत्ती, जशी वृत्ती तसं मन, जसं मन तशा क्रिया, आणि जशा क्रिया तशी फलप्राप्ती,
तसा जन्म, त्याच वृत्तीत मनुष्य पुन्हा पुन्हा जन्मतो, त्याच वृत्तीत मनुष्य पुन्हा पुन्हा मरतो. हा माणसाचा गुण आणि माणसाची वृत्ती स्वतःहून कधीच बदलत नाही. ती बदलते, पण सायासानं काही प्रयत्नानं बदलावी लागते. आपण पुढे पाहूया. पण ही वृत्ती, हा गुण माणसाचा स्वतःहून कधीच बदलत नाही. उदाहरणार्थ, मनुष्य रजोगुणी असेल, रजोगुणात वाढला, रजोगुणात जगला, रजोगुणात मेला, तर तो रजोगुणानेच पुन्हा जन्म घेतो, पुन्हा रजोगुणातच वाढतो, रजोगुणानेच मरतो, पुन्हा रजोगुणानेच जन्म घेतो. तमोगुणी असेल, तमोगुणात वाढला, तमोगुणानेच मरतो, तमोगुणातच पुन्हा जन्म घेतो, तमोगुणानेच पुन्हा मरतो. हा क्रम कधीच बदलत नाही स्वतःहून. मनुष्य सात्विक असेल तर सत्वगुणातच वाढतो, सत्वगुणाने मरतो, पुन्हा सत्वगुणानेच जन्म घेतो, पुन्हा सत्वगुणानेच मरतो. हे 3 गुण स्वतःहून कधीच बदलत नाहीत. नरमराय लिहितात, बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजीची समाये, ऐसे कल्प कोडी जाय परिजाती न नशे. त्या परी अनंता पारे होत जात जन्मांतरे, परी त्रिगुणत्व न व्यभिचरे, परी त्रिगुणत्व न व्यभिचरे प्राणियांचे. बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजीची समाय, ऐसे कल्प कोडी जाय परी जाती न नशे. ज्वारीचा दाना पेरला, त्यापासून ज्वारीचं ताट, ज्वारीचं कणीस, पुन्हा ज्वारीचा दाना, तो पुन्हा लावला, पेरला, पुन्हा ज्वारीचं ताट, पुन्हा ज्वारीचं कणीस, पुन्हा ज्वारीचं बी, ज्वारीपासून पुन्हा ज्वारीचं ताट, ज्वारीचं कणीस. हा क्रम, ज्वारीपासून ज्वारीच, हा क्रम कोट्यावधी वर्षात बदलत नाही. बरोबर बोलतात. बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजीची समाय, ऐसे कल्प कोडी जाय. कल्प आणि ते कोट्यावधी, कल्प कोडी जाय परी जाती न नशे. ते परी अनंता पारे होत जात जन्मांतरे, परी त्रिगुणत्व न व्यभिचरे प्राणियांचे. जसं बीजापासून झाड आणि झाडापासून तेज बीज, हा क्रम कधीच कोट्यावधी वर्ष अर्थात कधीच बदलत नाही. बीजापासून झाड, झाडापासून बीज, हा क्रम कधीच बदलत नाही. तसं तुम्ही ज्या गुणात आणि ज्या वृत्तीत बद्ध आहात, तो गुण आणि ती वृत्ती सुद्धा स्वतःहून कधीच बदलत नाही, स्वतःहून कधीच बदलत नाही. तुम्ही त्याच गुणात आणि वृत्तीत जन्मता, त्याच गुणात वृत्तीत मरता, पुन्हा त्याच गुणात त्याच वृत्तीत जन्मता. हा क्रमही स्वतःहून कधीच बदलत नाही. तो बदलतो पण स्वतःहून बदलत नाही. आणि म्हणून ही वृत्ती 3 प्रकारची आहे, सात्विक, राजस, तामस. तर तुम्ही ज्या गुणात बद्ध आहात तशी वृत्ती असते. जशी वृत्ती तसं मन, जसं मन तशा क्रिया, जशा क्रिया तसा फळभोग असतो. आणि जशी वृत्ती असते तसा माणसाचा स्वभाव असतो. आणि म्हणून ज्या गुणात, ज्या वृत्तीत बद्ध आहेत, तोच तुमचा स्वभाव. त्या स्वभावाने तुम्ही मरता, पुन्हा त्याच स्वभावाने पुन्हा जन्मता, पुन्हा त्याच स्वभावाने मरता, पुन्हा जन्मता. आणि म्हणून माणसाचा स्वभावही कधीच बदलत नाही स्वतःहून. तो बदलतो. कशाने बदलतो आपण पाहूयात, पण स्वतःहून कधीच बदलत नाही. आणि म्हणून मनुष्य मेल्यानंतर त्याच्यासोबत प्रामुख्याने 2 गोष्टी जातात. एक त्यांनी केलेली बरी वाईट कर्म, आणि दुसरा त्याचा स्वभाव. मनुष्य ज्या वृत्तीत बद्ध आहे, सात्विक वृत्ती, सात्विक स्वभाव, राजस वृत्ती, राजस स्वभाव, तामस वृत्ती, तामस स्वभाव. तुम्ही ज्या स्वभावात, ज्या वृत्तीत वाढले तोच स्वभाव, त्याच वृत्तीनं, त्याच स्वभावानं जन्मता मरता, जन्मता मरता. हा क्रम स्वतःहून कधीच बदलत नाही. आणि म्हणून आपल्याकडे म्हणी आहेत की जित्याची खोड मेल्याने जात नाही, खोडीला औषध नसतं. आणि म्हणून बघा समाजात तुम्ही, माणसं ज्या खोडीचे आहेत, रजगुणात असतील तर रजगुणाचीच वृत्ती आणि रजगुणाचा स्वभाव असतो. तुम्ही लाख करा, त्यांचा स्वभाव बदलत नाही. तमोगुणी वृत्ती, तमोगुणी स्वभाव, लाख करा, बदलत नाही. बदलतो, कशाने बदलतो आपण बघू, पण स्वतःहून बदलत नाही. आणि म्हणून आपल्याकडे म्हणी आहेत, खोडीला औषध नसतं, स्वभावाला औषध नसतं. जित्याची खोड मेल्याने जात नाही, आणि खरंच मेल्याने जात नाही. ते मेलं तरी पुन्हा त्या स्वभावाने जन्म घेतं, कारण ते मागच्या जन्मातला स्वभाव सोबत घेऊन गेला असतं, त्या स्वभावाने पुन्हा जन्म घेतं.
एक फार शिकलेला नोकरदार होता, मोठ्या पदावर, पण त्याला बायको नेमकी गावंढाळ मिळाली. दिसायला छान होती पण गावंढाळ होती, केली त्याने. त्यानं काही सांगितलं तिने म्हणायचं व्हा. पाणी आण ग, व्हा. स्वयंपाक झाला का ग, व्हा. दुकानावर जायचं का ग, व्हा. तिने कशाला व्हा व्हा करावं. त्या नवऱ्याला लाज वाटायची. एक दिवशी नवऱ्याने जवळ घेतली. अगं म्हणले असं गावंढाळ बोलू नये, व्हा व्हा करू नये, माझी इज्जत जाती चार लोकात माझी इज्जत जाती, बरं दिसत नाही. तू होय म्हण ना म्हणले, व्हा करू नको, तू होय म्हण म्हणले. पाठवीन हात फिरायला समजावून सांगितलं बायकोला. ते म्हणली होय म्हणली, मालक मी आतापासून होय म्हणल, मी व्हा म्हणायचीच नाही बघा. म्हणलं बरं ठीक आहे. 2-4 दिवसांनी त्याच्या घरी पाहुणे आले. या राम राम श्याम श्याम. घेतलं मध्ये पाहुण्याला. हा म्हणतो जा ग, पाहुण्याला पोहे चहा करून आण. ही गेली मध्ये पोहे करायली. बराच वेळ लागला. हा म्हणतो का वेळ लागला. हा बाहेर म्हणतो झाले का ग पोहे. ते आतून म्हणती व्हा. झाले का पोहे. आतून म्हणती व्हा. जित्याची खोड मेल्याने जात नाही. खोडीला औषध नसतं. स्वभाव स्वतःहून बदलत नाही. का ती वृत्ती असते, का तो गुण असतो. जसा गुण तशी वृत्ती, जशी वृत्ती तसं मन, जसं मन तसा स्वभाव, तशा क्रिया, आणि तसा तुम्ही त्याच गुणात पुन्हा जन्मता, पुन्हा मरता, पुन्हा जन्मता, पुन्हा मरता. ही वृत्ती, हा स्वभाव, हा गुण स्वतःहून कधीच बदलत नाही. हनुमान जानबारा लिहितात की बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजीची समाय, ऐसे कल्प कुडी जाय परी जातीनं नसे. त्या परी अनंत अपारे होत जात जन्मांतरे, परी त्रिगुणवत्व न व्यभिचारे प्राणी यांचे. जसं गुण तशी वृत्ती, जशी वृत्ती तसं मन, जसं मन तसा स्वभाव, तशा क्रिया, आणि त्यातच जन्मायचं, त्यातच मरायचं. हे कधीच बदलत नाही. स्वतःहून बदलतं पण स्वतःहून बदलत नाही. आणि म्हणून सहजच आपण पाहिलं की वृत्ती 3 प्रकारची, सात्विक, राजस, तामस. मग ही सात्विक वृत्ती, राजस वृत्ती आणि तामस वृत्ती कशा ओळखायच्या. राजस वृत्ती ही चंदिक असते. राजस वृत्तीच्या माणसाला किंवा राजस बुद्धीच्या माणसाला, वृत्ती म्हणजे बुद्धी म्हणलं तरी चालतंय, वृत्ती म्हणजे बुद्धीच. राजस बुद्धीच्या किंवा राजस वृत्तीच्या माणसाला परद्रव्य परनारीचा अभिलाष असतो. रजोगुणी मनुष्य छंदिक असतो. माझे माझं तुझे माझच. काय चंचलू मासा, कामिनी कटाक्षु जैसा. विजू तैसा लवलावा नाही. विजेपेक्षा चंचल, माशापेक्षा जास्त चंचल. एका जागेवर कधी स्थिर बसायचं नाही. वळवळ वळवळ वळवळ. बाजूच्या म्हणतात गब्बस की काय वळवळ लावली. काय चंचलू मासा, कामिनी कटाक्षु जैसा. बाई नजर फेकते ना, जशी तेज नजर असते पुरुषावर फेकली, त्या नजरेपेक्षा तेज, माशापेक्षा तेज, विजेपेक्षा जास्त चंचल. विजू तैसा लवलावा नाही. वळवळ 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 वळवळ. इथं बसू का जत्राला जाऊ, हे करायचं ते करायचं ते करायचं. याची तृष्णा हा अतिशय बलवान आहे. माझं माझं तुझे माझं, परद्रव्य परनारीचा अभिलाष. ही वृत्ती, ही श्रद्धा कर्मकीर्सुनी असते. अतिशय हवरी वृत्ती ही रजोगुणी वृत्ती आहे. तमोगुणी वृत्ती ही आळसी आहे, प्रमादी आहे, चुका करणारी आहे. मूर्ख, गाढव, नालायक, बेअक्कल ज्याला आपण म्हणतो, ही सगळी विशेषणं तमोगुणी माणसाला असतात. तमोगुणी वृत्ती. वाईट खाणं, वाईट पिणं, वाईट वागणं, जेवढं जमेल तेवढं वाईट करणं, तमोगुणी वृत्ती. तमोगुणी मनुष्य कसा ओळखायचा, ज्ञानोबा सांगतात. ते तर अनेकही एक दिसे, जे दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी जागणे जैसे डुडुळाचे. जे दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी जागणे जैसे डुडुळाचे. दुष्कृत्य केल्याने ज्याच्या चित्ताला आनंद मिळतो तो तमोगुणी असतो. ह्याला हान, त्याला हान, त्याला हान, त्याला हान, भांडणं कर, मारामारी कर, इथं चोरी कर, तिथं चोरी कर, याचं वाटोळ कर, दुष्कृत्य करायचं. दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी जागणे जैसे डुडुळाचे. अंधारानं घुबडाला जसा आनंद मिळतो तसं दुष्कृत्य केल्यानं ज्याच्या चित्ताला आनंद मिळतो तो तमोगुणी असतो. सत्वगुणी तसा नसतो. सत्वगुणी प्रेमळ असतो,
मायाळू असतो, परोपकारी असतो, दयाळू असतो, भगवत भक्तीत रत असतो, परोपकारी असतो. दोन माणसाचे भांडण लागले, एक लेचं पेचं पडलं आणि एक भारी पडले. ते भारी पडलेलं हान हानतय, ते बोंबलं ते तरी हानतय. सत्वगुणी मनुष्य मध्ये पडेल, भांडण सोडेल, प्रसंग एखादा ठोका खाईल, पण भांडण सोडेल. मारू नको म्हणेल, सोड, मरेल ते सोड, भांडण सोडेल. का सत्वगुण दयाळू आहे. भांडणात पडेल, प्रसंगी ठोका खाईल, पण भांडण सोडेल, दयाळू आहे, भगवत भक्तीत राहते. रजगुणी लांबून मजा पाहिल, मरू नाही त्याचं काय करायचं आपल्याला, कुणाच्या फंद्यात नाही पडायचं. लांबून मजा बघल, भांडण लईच पेटलं तर निघून जाईल, सोडायचं नाही आणि मारे म्हणायचे. लांबून मजा बघायची, निघून जायचं. रजगुणी. तमगुणी प्रत्येक ठोक्याचा आनंद लुटतो. दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी जागणे जैसे डोळाचे. तिकडे त्या भारी पडलेल्या माणसाने ठोका टाकला, इकडे उडी मारतो. वाह क्या मजा आ रहा है. हान म्हणतो, हान, हाताने काय काठीने हान म्हणतो. दुष्कृती चित्त उल्हासे, अंधारी जागणे जैसे डोळाचे. प्रत्येक ठोक्याची मजा लुटतो. दुष्कृत्य केल्याने ज्याच्या चित्ताला आनंद मिळतो तो तमगुणी असतो. आणि मग यातला खादाडा पिदडा वाईट वागणारा, सर्वात दुष्ट पापी, दुष्कृत्य करणारा हा तमगुण आहे. मग असा तमगुण पांडुरंगाच्या समचरणावर कसा स्थिर होईल? नाही होणार. तमगुणी वृत्ती पांडुरंगाच्या चरणावर स्थिर होणार नाही. राजेश वृत्ती चंचल आहे, तमगुणी वृत्ती दुष्ट आहे. राजेश वृत्ती चंचल आहे. या दोन्ही वृत्ती, राजस आणि तामस वृत्ती, या दोन्ही पांडुरंगाच्या समचरणावर स्थिर होऊ शकत नाहीत. मग उरली सात्विक वृत्ती. फक्त ही सात्विक वृत्तीच पांडुरंगाच्या चरणावर कायमची स्थिर होऊ शकते. अर्थात सात्विक गुण, सात्विक वृत्ती, सात्विक मन, सात्विक स्वभाव, या सगळ्या गोष्टी जवळजवळ एकाच अर्थाच्या आहेत. आणि अशी सात्विक वृत्तीच पांडुरंगाच्या समचरणावर कायमची स्थिर होऊ शकते. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, तेत माझी हरी वृत्ती राहो. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, तेत माझी हरी वृत्ती राहो. हे पांडुरंगा, हे हरी, तू विटेवर उभा आहेस, विटेवर तुझे चरण सम आहेत, त्या समचरणावर माझी वृत्ती कायमची स्थिर कर. पण प्रश्न पडतो, वृत्ती 3 प्रकारची आहे, सात्विक, राजस, तामस. यातली कोणती वृत्ती पांडुरंगाच्या चरणावर कायमची स्थिर राहू शकते? तर ती आहे फक्त सात्विक वृत्ती. राजस आणि तामस अजिबात नाही. सात्विक वृत्तीच पांडुरंगाच्या चरणावर स्थिर राहू शकते. का तर सात्विक वृत्तीतून, सात्विक बुद्धीतून विकार निघून गेलेत. ज्या सात्विक वृत्तीला, सात्विक बुद्धीला फक्त देवच आवडतो, संसार अजिबात आवडत नाही, अशीच सात्विक वृत्ती पांडुरंगाच्या चरणावर कायमची स्थिर राहू शकते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. देवा तुझ्या समचरणावर माझी वृत्ती कायमची स्थिर राहो. तर ही सात्विक वृत्ती आहे की जी समचरणावर कायमची स्थिर राहते किंवा राहू शकते. मग ही सात्विक वृत्ती आणायची कुठून? वृत्ती तर 3 प्रकारची, सात्विक, राजस, तामस. राजस तामस तर घाणेरड्यात, सात्विकच चांगली. मग ही सात्विक वृत्ती आणायची कुठून? तुमच्या आमच्यात. तर ज्ञानोबा म्हणतात, तरी धरावा तैसा संगू, जेने फुके सात्विकाचा लागू, सत्ववर्धीचा भागू आहारू घेपे. तरी धरावा तैसा संगू, जेने फुके सात्विकाचा लागू, सत्ववर्धीचा भागू आहारू घेपे. एरवी तरी पाही स्वभाववर्धीचे ठाई, आहारा वासुनी नाही बळी आहे तो. एरवी तरी पाही स्वभाववर्धीचे ठाई, आहारा वाचुनी नाही बळी आहे तो. ज्ञानोबांनी 2 वेळातून सांगितलंय की आपल्या जीवनात आपण सात्विक वृत्ती कशी आणावी की जी पांडुरंगाच्या समचरणावर कायमची स्थिर राहील. माऊली म्हणतात की एरवी तरी पाही, माऊली म्हणतात की तरी धरावा तैसा संगू, जेने पोखे सात्विकाचा लागू, सत्ववृद्धीचा भागू आहारू घेपे.
एरवी तरी पाही स्वभाववृद्धीची ठाई आहारा वाचून नाही बळे आहे तो. ज्ञानोबा म्हणतात की रजगुणी तमगुणी वृत्ती गलिच्छेद घाणेरड्या त्या पांडुरंगाच्या चरणात स्थिर होऊ शकत नाही. पांडुरंगाच्या चरणात स्थिर होऊ शकते ती फक्त आहे सात्विक वृत्ती. तर सात्विक वृत्ती आमच्यात आम्ही कशी निर्माण करावी. तर ज्ञानोबा म्हणतात धरावा तैसा संगू जने पोखे सात्विकाचा लागू. अर्थात तुम्ही सज्जनाची संगती करा, तुमची वृत्ती सात्विक बनेल. सतसंगतीत या, सज्जनाची संगत करा, तुमची वृत्ती सात्विक होईल. एक कारण वृत्ती सात्विक बनायची कशी बनेल, सज्जनाची संगती करा. तरी धरावा तैसा संगू जने पोखे सात्विकाचा लागू. पुढे म्हणतात सत्ववृद्धीचा भागू आहारू घेपे. अर्थात शुद्ध सात्विक शाकाहार, सज्जनाची संगती आणि मुखात भगवंताचं नाम, या तीन गोष्टी जीवनात आल्या की तुमची वृत्ती सात्विक बनते. शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती आणि मुखात भगवंताचं नाम, तीन गोष्टी जीवनात आल्या की तुमची वृत्ती सात्विक बनते आणि सात्विक वृत्ती पांडुरंगाच्या चरणावर कायमची स्थिर राहते. पांडुरंगाच्या समचरणावर कायमची स्थिर राहते. राजस आणि तामस वृत्ती पांडुरंगाच्या चरणावर स्थिर राहत नाहीत. राहते स्थिर तर फक्त सात्विक वृत्ती. आणि सात्विक वृत्ती आणायची कुठून, तर शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती आणि मुखात भगवंताचं पवित्र नाम, या तीन गोष्टींनी वृत्ती सात्विक होते. ज्ञानोबा म्हणतात एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीचे ठाई आहारा वाचोनी नाही बळे आहे तो. नीट आहे का बोवी. एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीचे ठाई आहारा वाचोनी नाही बळे आहे तो. माऊली म्हणतात या जगतात तुमचा स्वभाव सात्विक करायचा आहे, वृत्ती सात्विक करायची, तर त्याला सर्वात बलवान साधन जर काय असेल तर ते आहे शुद्ध सात्विक शाकाहार. एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीचे ठाई आहारा वाचोनी नाही बळे आहे तो. आहारापेक्षा दुसरं बलवान साधनच नाही म्हणले. आहार हेच एक बलवान साधन आहे की ज्यामुळं तुमची वृत्ती सात्विक होते, बुद्धी सात्विक होते, स्वभाव सात्विक होतो, गुण सात्विक होतो. सगळे एकाच अर्थ शब्द आहे. तात्पर्य शुद्ध शाकाहारानं तुमची वृत्ती सात्विक होते की जी पांडुरंगाच्या समचरणावर कायमची स्थिर राहते. इथे ज्ञानोबरायांनी भगवंताचं नाम 3 नंबरला ठेवलंय वृत्ती सात्विक करण्यासाठी. नंबर 1 ला आहार ठेवलाय. एरवी तरी पाही स्वभाववृद्धीचे ठाई आहारा वाचोनी नाही बळे आहे तो. वृत्ती सात्विक करायची सर्वात बलवान साधन आहे शुद्ध शाकाहार. नंबर 2चं साधन आहे सज्जनाची संगती आणि नंबर 3 ला हरिनाम. ज्ञानोबारांनी हरिनाम 3 नंबरला ठेवलंय, नंबर 1 ला शाकाहार ठेवलाय. शाकाहारानं वृत्ती सात्विक होते आणि ती वृत्ती पांडुरंगाच्या चरणावर कायमची स्थिर होते. म्हणून आहार शुद्धी फार महत्वाची आहे. जसं खाल तसं व्हाल, जसं अन्न तसं मन, जसे खाल तसे व्हाल. ज्ञानोबा लिहितात की पाय पाय विरा सावधची घे मदिरा, तो होऊनी ठाके माजिरा तियेच क्षणी. सावध मनुष्य चांगला बोलतोय, शुद्धीवर आहे, मस्त गप्पा मारतोय, पण दारू पिला. होऊन ठाके माजिरा तियेच क्षणी. पाय पाय विरा सावधची घे मदिरा, होऊन ठाके माजिरा तियेच क्षणी. सावध मनुष्य चांगला बोलतोय पण दारू पिला, माजरा होतो, उड्या मारतो, बरळू लागतो. का? हा दारूरूपी अन्नाचा परिणाम. जसे खाल तसे व्हाल. दारू एक अन्नच, पेय अन्न आहे, जे पिता ते अन्न आहे. दारू पिले, दारूरूपी अन्न पिले, माजरे झाले. जसे खाल तसे व्हाल, जसं अन्न तसं मन. ना तरी अमृत जिया परी सिविलिया मरण निवारी, का अपना ऐसे करी विष जैसे. ज्ञानोबा आहे. विष पिला ते मारील, अमृत पिला तारील. विषय ते अन्न नाही पण पेयच आहे. पिलात तुम्ही, विष पिलात त्यांनी मारलं, अमृत घेतलं तारलं. हा त्या अन्नाचा परिणाम आहे. जसे खाल तसे व्हाल. आणि म्हणून माऊली म्हणतात की तेवी जैसा घेपे आहारू, धातू तैसाची होय आकारू, आणि धातू तैसाची अंतरू भाव पोखे.
तुम्ही जसं अन्न घ्याल तसा तसा शरीरात असलेल्या पेशीचा आकार बनतो आणि चित्त हे पेशीच्या अधीन असतं. जसा आहार तसा पेशीचा स्वभाव, जसा पेशीचा स्वभाव तसा चित्ताचा स्वभाव, आणि जसं चित्त तशी वृत्ती असते. चित्तवृत्ती, जसं चित्त तशी वृत्ती असते. आणि म्हणून जैसे भांडियाचे नितापे आतुले उदकही तापे, तसे धातू वशे आटोपे चित्तवृत्ती. तुम्ही जर चुलीवर भांड ठेवलं, पातेलं ठेवलं आणि त्यात पाणी टाकलं तर आधी काय तापतं? पातेलं का पाणी? आधी पातेलं तापतं, मग आतलं पाणी. तेवी भांडियाचे नितापे आतुले उदकही तापे, तेवी धातू वशे आटोपे चित्तवृत्ती. पातेल्यात पाणी ठेवलं चुलीवर गॅसवर, आधी पातेलं तापेल मग आतलं पाणी तापेल. तुम्ही ज्या प्रकारचा आहार घेतलाय तसा पेशीचा स्वभाव होईल, आणि जशा पेशीचा स्वभाव तसा चित्ताचा स्वभाव होईल. आधी पातेलं तापलं, आधी पेशी तापल्या, नंतर पाणी तापलं, नंतर स्वभाव तापला. म्हणून सात्विक रसूसे विजय ते सत्वाची वाढी पाहिजे, राजसा तामासा होईजे एर रसी. ज्ञानोबा आहे. सात्विक रसूसे विजय ते सत्वाची वाढी पाहिजे, राजसा तामासा होईजे एर रसी. सात्विक रस घेतला वृत्ती सात्विक होईल. राजस्तामस रस अर्थात राजस्तामस आहार घेतला, राजस्तामस वृत्ती होईल. आणि म्हणून जसं अन्न तसं मन. सात्विक आहार घेतला, सात्विक आहार म्हणजे काय? फलाहार, भाजी पोळी, वरण भात, दही दूध तूप, गोड पदार्थ, मधुर रसी वाडे मेचुतया, शुद्ध शाकाहार. स्वभाव सात्विक बनतो. रजगुणी आहार, रजगुणी तमगुणी हा मिक्स आहार आहे. अति तिखट, अति आंबट, अति खारट, वाफेच्या शिगे वातीही लाविल्या लागे, त्याचा ऊन ऊन मागे राजस होतो. आदनातून भजे काढे, त्यातून वाफा निघतात, त्याच्यावर जर कापसाची वात धरली तर वात पेटल म्हणले. इतके गरम भजे आदनातून काढे की नरड्यात टाकतो, गटागटा भजे खातो, ते अग्नीच गिळत असतो. वापीच्या शिगे लावल्या वाती लागे, त्याचा ऊन ऊन मागे राजस होतो. बरोबर आहे. दोन मित्र हॉटेलमध्ये जेवायला गेले आणि ऑर्डर दिली. रजगुणी तमगुणी होते. आणले म्हणले तुझ्या हॉटेलमध्ये जे सर्वात गरम आहे ते आण म्हणले, सर्वात गरम आण म्हणले. ते वेटर गेले नाही का बशीमध्ये विस्तवच घेऊन आलं. बशीमध्ये आणला विस्तव, खा म्हणले माझ्या हॉटेलमध्ये सगळ्यात गरम हेच आहे. तेच आबरे होते. सिगारेट काढली, पेटवली, झुरका हल्ला, निघून गेले. विनोदाचा भाग सोडा. हॉटेलमध्ये गेले आमची ऑर्डर असतात, अति तिखट, अति गरम, अति कडक असे ऑर्डर देतो आम्ही. मसाला मारून आण, फलर मारून आण, बिस्तान मारून आण, तेज आण. ते विचारतं वेटर, कम तेज क्या ज्यादा तेज? हे म्हणतात ज्यादा तेज आण. अति तिखट, अति आंबट, अति खारट. पंक्तीला बघा ना तुम्ही, 10 माणसं पंक्तीला बसले, त्यात एक 2-4 माणसं असे असतात, 5-6 माणसं आधी खातात, लागलं तर वरून मीठ घेतात, लागलं तर. पण 2-4 असे असतात ते खात नाहीत, खायच्या आधीच मिठाची चिमूट घेतात, भाजीत टाकतात, कालवतात. चांगली भाजी बाईनी प्रमाणात टाकलेलं मीठ आहे, पण चांगली भाजी खारट करतात आणि कणाकण आणतात, कणाकण आणतात. अति खारट, अति आंबट, अति तिखट. मद्यपान, दारू, मांस, शिळ अन्न, सवे बैसून येणारी गोतांबिल करी, हे राजस तामस मिक्स अन्न आहे. राजशांना तरी थोडंसं बरं आहे. अति तिखट, अति आंबट, अति खारट इकडे मोडतं. पण तामस अन्न म्हणजे दारू, मांसाहार, शिळ अन्न, बायका परत बसायचं, काला करायचा, चिवडायचा, हाणायचं गटागट. तमगुणी माणसाला दारू आणि मांस जास्त आवडतं. राजस आणि तामस आहार गलिच्छ असतो, सात्विक आहार शुद्ध असतो, चांगला असतो. आणि मग सात्विक आहार घ्या, मधुर फलाहार घ्या, भाजी पोळी, वरण भात, दही दूध तूप, भाजी, हे असं शुद्ध आहार, फलाहार वगैरे, भाजी पोळी. या शुद्ध सात्विक आहारानं तुमची मती सात्विक बनते. आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत की सात्विक मती जया निर्वाहती होय धनंजया. नीट आहे का? सात्विक मती जया निर्वाहती होय धनंजया, बागोल न होय तया कैवल्य ते. ज्ञानोबा आहे.
सात्विक मती जया निर्वाहती होय धनंजया, बागुल न होय तया कैवल्य ते. अरे मग काय मोक्ष काय, बागुल बोय काय म्हणले? सात्विक बुद्धी, सात्विक मती जर आमच्यात जागी झाली, सात्विक वृत्ती जर आमच्यात जागी झाली, सात्विक मती, सात्विक बुद्धी, सात्विक वृत्ती सगळे एकाच अर्थ शब्द आहेत. म्हणून वृत्ती म्हणजे बुद्धीच. सात्विक मती जया निर्वाहती होय धनंजया, बागुल न होय तया कैवल्य ते. अरे शुद्ध शाकाहार घेतला आणि आमच्यामध्ये सात्विक मती, सात्विक बुद्धी अर्थात सात्विक वृत्ती जागी झाली तर मोक्ष काय बागुल बॉय कर म्हणले, फिर दिल्ली क्या दूर आहे. अरे आम्ही मोक्ष जिंकलाच म्हणले. एकदा आमची सात्विक मती जागी झाली की ती तुम्हाला देवाची भेट घालूनच देते. आणि म्हणून सात्विक आहार हा फार हितकारी आहे. आणि वृत्ती सात्विक करायची असेल तर शाकाहार हे सर्वात बलवान साधन आहे. नंबर 2 ला सज्जनाची संगती आहे. तरी धरावा तैसा संगू जेणे पोखे सात्विकाचा लागू. वैश्यता चोरापाशी तैसीच होय बुद्धी, पाहताची चिंदी धावे मन. चोरासोबत बसलात उठलात, चोट्टी वृत्ती होते, फाटका चिंदू उचला वाटत, पाहताची चिंदी धावे मन. तुकोबार आहे. काही प्रभू रामचंद्रावर कौशल्य मातेपेक्षा जास्त प्रेम करायची, पण मंथरेच्या संगतीत गेली, बुद्धी पालट झाला. रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास, भरताला गादी. कुसंगती नको, दुष्ट संग पडे भजना भंग. तुकोबर आहे. कर्ण महादानी होता, भगत भक्त होता, कृष्ण भक्त होता, दुर्योधनाच्या संगतीने बिघडला, व्हायला गेला. नको दुष्ट संग पडे भजना भंग. ढेकणाच्या संगी हिरा भंगला, कुसंगी नाडाला साधू तैसा. गणाने फुटत नाही एवढा निबर हिरा, पण ढेकणा संगतीत गेला, ढेकणाचं रगत लागलं त्याला, ढेकणाचं रक्त लागलं हिराला, हिरा कुचका होतो ना आपाप फुटतो. ढेकणाच्या संगी हिरा भंगला, कुसंगी नाडाला साधू तैसा. साधू कुसंगतीत गेला, साधू तो भंगू शकतो. हिरा ढेकणाच्या संगतीत गेला, भंगतो, कुचका होतो, चुरा होतो. तुम्ही कुसंगतीत गेला, वृत्ती राजस तामस होते. आणि म्हणून तुम्ही 10 डॉल्बीचे लग्न अटेंड करा. तुम्ही सज्जन आहेत पण 10 डॉल्बीचे लग्न अटेंड करा, तुमची छंदिक वृत्ती बनते, राजस तामस वृत्ती बनते. आणि तुम्ही 10 स्मशानात जा, 10 अंत्ययात्रा अटेंड करा, 10 अंत्ययात्रा अटेंड करा, तुम्ही छंदिक राजस तामस आहेत, सात्विक बनू शकता. हा संगतीचा परिणाम आहे. म्हणून धरावा तैसा संगू जेणे पोखे सात्विकाचा लागू, सत्ववर्धीचा भागू आहारू घेपे. शुद्ध सात्विक शाकाहार, सज्जनाची संगती है ना. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. वारकऱ्यात गेले, शेण जमिनीवर पडलं, माती घेऊन उठतं. वारकऱ्यात जाऊन पडला, हरिनाम घेऊन उठाल, हरिनाम घेऊन उठाल. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण लागला. आणि शुद्ध सात्विक शाकाहार, सज्जनाची संगती, आणि नंबर 3 ला मुखात भगवंताचं नित्य नाम. या 3 गोष्टीने तुमची वृत्ती सात्विक होते. आणि ही सात्विक वृत्तीच भगवंताच्या समचरणावर कायमची स्थिर होऊ शकते किंवा कायमची स्थिर होते. आणि ही तुकोबारायापाशी सात्विक वृत्ती होती. आणि म्हणून तुकोबाराय पांडुरंगाला विनंती करतात की देवा, समचरण दष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. देवा माझी वृत्ती सात्विक आहे आणि माझी ही वृत्ती तुझ्या समचरणावर कायमची स्थिर कर. का तर देवा, तुझे समचरण हे परब्रह्माचं प्रतीक आहे, तुझे विटेवरील समचरण हे परब्रह्माचं प्रतीक आहे. आणि माझी वृत्ती अशा परब्रह्मरूपी समचरणावर जर माझी वृत्ती कायमची स्थिर झाली तर माझी वृत्ती परब्रह्म स्वरूप बनेल, अर्थात मी मुक्त होईल. आणि म्हणून देवाला विनंती की समचरण दृष्टी विटेवरी साजरी, ते तर माझी हरी वृत्ती राहो. आता कोटे धावे मन तुझे चरण देखील या. आता कोटे धावे मन तुझे चरण देखील या. एकदा पांडुरंगाच्या चरणावर मन स्थिरावलं
आणि तेच मन स्थिरावतं, तीच वृत्ती स्थिरावते की जी शुद्ध आहे, जी सात्विक आहे. सात्विक वृत्ती, सात्विक मन पांडुरंगाच्या चरणावर स्थिरावतं आणि एकदा स्थिरावलं की तिथून ते माघारी निघत नाही. ते परब्रह्म स्वरूपच होतं, मुक्तच होतं. आणि म्हणून तुकोबरावशी सात्विक वृत्ती आहे. फक्त सात्विक वृत्तीच पांडुरंगाच्या चरणावर स्थिर होऊ शकते. आणि म्हणून महाराज विनंती करतात आणि हक्का नाही म्हणतात की देवा माझ्यापाशी सात्विक वृत्ती आहे आणि सात्विक वृत्तीच तुझ्या चरणावर स्थिर होऊ शकते, पण माझी वृत्ती तुझ्या समचरणावर स्थिर कर आणि मला मुक्त कर. आणि म्हणून देवाला विनंती की समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेत माझी हरी वृत्ती राहो. आणि म्हणून तुम्हा मला तुकोबारासारखी पांडुरंगाला विनंती करायची असेल काय की तेथे माझी हरी वृत्ती राहो, अशी विनंती तुकोबारायने केली, तशी आम्हाला करायची असेल तर आम्हाला आधी आमची वृत्ती सात्विक करावी लागेल, तर ती चरणावर स्थिर होईल. का तर राजस तामस वृत्ती या चंदिक असतात, गलिच्छ असतात, त्या पांडुरंगाच्या चरणावर स्थिर होऊ शकत नाही. कारण राजस तामस वृत्तीला विषयाची ओढ असते, संसाराची ओढ असते, ती भगवंताच्या नामाला पाठमोरी असते. म्हणून राजस तामस वृत्ती घालावी लागेल. ज्या छंदिक असतात, विषयात संसारात रममान झालेले असतात, अशा राजस तामस वृत्ती घालून सात्विक वृत्ती आणावं लागेल की जी सात्विक वृत्तीच फक्त पांडुरंगाच्या समचरणावर स्थिर होते. आणि सात्विक वृत्ती आणण्यासाठी सगळ्यात बलवान साधन आहे शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती आणि मुखामध्ये भगवंताचं निरंतर नाम. या तीन गोष्टी जीवनात आल्या की तुमची ही सात्विक वृत्ती पांडुरंगाच्या चरणावर कायमची स्थिर होते. आणि मग एकदा वृत्ती पांडुरंगाच्या चरणावर स्थिर झाली की त्या माणसाला काहीही गोड लागत नाही. संसार माती मोल वाटतो. वैसलेसे वमनते मनी. हा तिन्ही वर्ग ऐसा सांडणे जैसे वमोनी असुने आत्ताची गेले. उठलेनी वैराग्य जेने हा तिन्ही वर्ग ऐसा सांडणे जैसे वमोनी असुने आत्ताची गेले. एकदा वृत्ती पांडुरंगाच्या समचरणावर स्थिर झाली की संसार कुत्र्याने उलटी केलेल्या मटेरियल सारखा तुच्छ वाटतो आणि विरक्ती असते. ही विरक्ती असते. अर्थात ज्याच्या जीवनात विरक्ती आहे ती सात्विक बुद्धी आहे, ती सात्विक वृत्ती आहे आणि ही सात्विक वृत्ती पांडुरंगाच्या चरणावर स्थिर राहू शकते. तात्पर्य जो विरक्त आहे त्याचीच वृत्ती पांडुरंगाच्या चरणावर स्थिर होऊ शकते. विरक्त माणसाची वृत्ती सात्विक असते आणि विरक्त वृत्ती सात्विक वृत्तीच पांडुरंगाच्या चरणावर स्थिर होते की जी तुकोबारापाशी होती. आणि मग एकदा ही सात्विक वृत्ती जीवनात आली ही सात्विक वृत्ती ज्ञानाला हाक मारते. त्यांना मरायला लिहितात विपाये वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध. उभे नीट ऐका. विपाये वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानाशी करी साध. तुमच्यामध्ये सात्विक वृत्ती जागी झाली, सात्विक बुद्धी जागी झाली की सात्विक वृत्ती सात्विक बुद्धी आत्मज्ञानाला हाक मारते. आत्मज्ञान धावत येतं. ही सात्विक वृत्ती तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देते, तुम्हाला मुक्ती देते. आणि म्हणून सात्विक वृत्ती जीवनात आणणं अतिशय आवश्यक आहे. तुम्ही शुद्ध शाकाहार करा, सज्जनाच्या संगतीत राहा, मुखाना नित्य हरिनाम घ्या, वृत्ती सात्विक बनेल. ही सात्विक वृत्ती पांडुरंगाच्या चरणावर कायमची स्थिर राहते. ही सात्विक वृत्ती आत्मज्ञानाला हाक मारते, तुम्हाला आत्मज्ञान मिळवून देते, तुम्हाला मुक्त करते. आणि म्हणून तुकोबाराचा आग्रह आहे की देवा तुझे चरण सम आहेत, तुझी दृष्टी सम आहे. ही समदृष्टी, हे समचरण अतिशय साजिर आहे, अतिशय शोभून दिसत आहेत. पण त्या समचरणावर माझी ही सात्विक वृत्ती कायमची स्थिर कर. आणि माझी सात्विक वृत्ती तुझ्या चरणावर जर कायमची स्थिर झाली तर देवा मला तुझी प्राप्ती होईल, मी मुक्त होईल, मी पांडुरंग होईल. आणि म्हणून ही विनंती की समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहो, तेथे माझी हरी वृत्ती राहो. आणि मग एकदा का तुमची वृत्ती पांडुरंगाच्या चरणावर स्थिर झाली
की मी बोलून गेलो, संसार तुम्हाला मातीमोल वाटू लागतो. संसारातले माईक पदार्थ सगळे मातीमोल वाटतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की देवा, माझी ही सात्विक वृत्ती तुझ्या चरणावर आता स्थिर झालीय, किंवा स्थिर कर, मला काही नको देवा, तू हवाय. माझी ही सात्विक वृत्ती तुझ्या चरणावर स्थिर कर. आणि मग माझी इच्छा चुकूनही संसारातल्या माईक पदार्थाकडे जाऊ देऊ नकोस. या अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज लिहितात की अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. एकदा का तुमची वृत्ती पांडुरंगाच्या चरणावर स्थिर झाली की संसार मातीमोल वाटतो. विषय भोगाचा, संसाराचा तिटकारा येतो, किळस येते. आणि संसारातले माईक पदार्थ हे विषाप्राय तुच्छ वाटतात. पण तरी तुकोबा देवाला विनंती करतायत की देवा, तुझ्या चरणावर माझी वृत्ती स्थिर आहे, पण हुकून चुकून मला इच्छा होऊ शकते माईक पदार्थाची, ती होऊ देऊ नकोस. तुकोबा देवाला अळवतायत की अनेक न लगे माईक पदार्थ, अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. देवा नको नको, मला माईक पदार्थ लागत नाही, तिथं माझी इच्छा जाऊ देऊ नको. अभंगात प्रत्येक चरणात तुकोबाराने देवाला विनंती केलेली आहे. पहिल्या चरणात विनंती की तुझ्या समचरणावर माझी वृत्ती कायमची स्थिर कर. दुसऱ्या चरणात मला माईक पदार्थाची इच्छा होऊ देऊ नकोस, ही दुसरी विनंती आहे. देवा, मला माईक पदार्थाची इच्छा होऊ देऊ नकोस. का? तर माईक पदार्थ दुःखाला कारणीभूत आहेत आणि माईक पदार्थ जन्म मृत्यूलाही कारणीभूत आहेत. जन्म मृत्यूलाही कारणीभूत आहेत. आणि म्हणून मला माईक पदार्थ नको देवा, तिथं माझी इच्छा जाऊ दे नको. एरती माईके दुःखाची जनती, आदी अंती अवसानी. एरती माईके दुःखाची जनती, आदी अंती अवसानी. देवा, चुकूनही मला माईक पदार्थाची इच्छा होऊ देऊ नकोस. अर्थात संसारी वस्तूची इच्छा होऊ देऊ नकोस. मायापासून बनलेले जेवढे काही पदार्थ आहेत त्यापासून मला दूर ठेव. का? तर माईक पदार्थाची इच्छा झाली तर हे माईक पदार्थ तुझ्या प्राप्तीला आडवे येतात आणि ते दुःखालाही कारणीभूत असतात. माईक पदार्थ कसे दुःख देतात पहा. उदाहरणार्थ मुलगा एमबीबीएसला आहे. मी काय बोलते की माईक पदार्थ कसे त्रास देतात, कसे दुःख देतात. उदाहरणार्थ मुलगा एमबीबीएसला आहे. आधी पोरग एमबीबीएसला लागतंय का नाही ही भीती. प्रत्येक बापाला वाटतं आपलं पोरग एमबीबीएसला लागावं. आधी एमबीबीएसला लागतंय का नाही ही भीती. लागलंच तर पास होतंय का नाही भीती. पास झालंच आता दवाखाना टाकायचा आहे, बँकेचं कर्ज काढले, फिटते का नाही भीती. का आता दवाखाना नीट चालतो का नाही भीती. चाललाच तर उद्या त्याचं लग्न होतं का नाही भीती. झालंच तर गोरी बायको मिळते का नाही भीती. गोरी बायको मिळाली तर तिचं त्याचं जमतं का नाही भीती. जमलंच तर तिला लेकर होतेत का नाही भीती. झालेच लेकर ते जगतेत का नाही भीती. जगलेच तर ते चांगले निघतात का नाही भीती. उद्या बापाला सांभाळतात का नाही ही भीती. पावलोपावली भीती, पावलोपावली भीती. अवलाद सुख देते पण त्या सुखात भीती लपलेली असते आणि भीतीयुक्त सुख हे दुःखच असते. मुलगा मोटरसायकलवर बाहेर गेलाय, थोडा अर्धा तास उशीर झालाय, आई बेचैन असते.
काम सोडते, सारखी गॅलरीत चक्रा मारते, कसा या ना, कसं या ना, पुन्हा पुन्हा गॅलरीत जाते, कसा या ना, कसं या ना, पुन्हा पुन्हा फोन लावते, पोरगं फोन उचलत नाही, फोन लागा नाही, फोन ऑफ यायलाय, बेचैन असते, मुलगा येईपर्यंत बेचैन असते. अवला सुख देते, ते दाटोमोठीच असते, अवला सुख देते, पण त्या सुखात भीती लपली असते. मुलगा बाहेर गेलाय, ऍक्सिडेंट होईल का, दगा होईल का, मरल का, काही घातपात होईल का, अवला सुख देते, पण त्या सुखात भीती लपली असते. आणि भीतीयुक्त सुख हे एक प्रकारचं दुःखच असते, दुःखच असते. म्हणून महाराज म्हणतात की अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. एरती माईके दुःखाची जनती, आधी अंती अवसानी. सर्व काळ माईक पदार्थ दुःखच देतात, का तर माईक पदार्थ नाशवंत असतात. आणि जे नाशवंत आहे ते नाश पावू नये म्हणून मनुष्य भीती वाहतो, काळजी वाहतो. आणि मग ज्या सुखात भीती लपली आहे ते भीतीयुक्त सुख एक प्रकारचं दुःखच असते. आणि म्हणून माईक पदार्थ हे नाशवंत आहेत, आणि जे नाशवंत आहे ते नाश पावू नये म्हणून मनुष्य आयुष्यभर काळजी वाहतो. माईक पदार्थांना जरी दाटोमोठी सुख दिलं, पण त्या माईक पदार्थाचा नाश होऊ नये म्हणून मनुष्य आयुष्यभर काळजी वाहतो, भीती वाहतो. सुख आहे पण त्या सुखात भीती लपली, आणि भीतीयुक्त सुख हे दुःखच असते. आणि म्हणून एरती माईके दुःखाची जनती, आधी अंती अवसानी. यामुळं अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझ्या आर्त नको देवा. नको देवा, मला तुझ्या चरणावर माझी सात्विक वृत्ती आता स्थिर झालीय, मला माईक पदार्थ नको देवा. माईक पदार्थ दुःख तर देतात, शिवाय माईक पदार्थ त्यांच्या आसक्तीमुळे पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यातही बांधतात. तुम्हाला पुन्हा पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये कोण बांधतं? हे माईक पदार्थच. माईक पदार्थ म्हणजे कोण? तुमची बायका, मुलं, धन दौलत, संपत्ती, हेच माईक पदार्थ आहेत. तुम्हाला 84 लक्ष योनीमध्ये जर पुन्हा पुन्हा कोण बांधत असेल, ते माईक पदार्थाची आसक्ती, अर्थात धनसंपत्तीची आसक्ती आणि बायका मुलाची आसक्ती. आणि मग जे बायका मुलं आणि धनसंपत्ती यांची आसक्ती आम्हाला पुन्हा पुन्हा 84 लक्ष योनी फिरायला लावते, ज्यांच्यामुळे आमचा देव दुरावतो, ते आमचे मित्र का शत्रू? शत्रूच. ज्यांच्यामुळे आम्ही संसार बंधनात अडकतो ते आमचे शत्रूच. आणि मग देवा, हुकून चुकून जर माझी या माईक पदार्थात इच्छा झाली, माझं मन या माईक पदार्थाकडे धावलं, माईक पदार्थ मिळावेत अशी इच्छा झाली, तर देवा त्यांची आसक्ती जडेल. आणि या माईक पदार्थाची आसक्ती, अर्थात बायका मुलाची आसक्ती, धनदौलतीची आसक्ती, ही तुझ्या प्राप्तीला अडवील. कारण आसक्ती वासनेत बदलते, वासना पुन्हा जन्मावरच्या फेऱ्यात बांधते, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि म्हणून मला देवा, कुठल्याही माईक पदार्थात आसक्ती नकोय. हुकून चुकून जर माझ्या मनाला आसक्ती झाली माईक पदार्थाची, ती होऊ देऊ नकोस. आणि म्हणे दुसऱ्या चरणात विनंती की अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा, तेथे माझे आर्त नको देवा. मला माईक पदार्थाची इच्छा होऊ देऊ नकोस. अशाच प्रकारची विनंती तिसऱ्या चरणात करतात महाराज आणि लिहित आहेत. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्त झनी जडो दिसी. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्त झनी जडो दिसी. देवा ज्याप्रमाणे माईक पदार्थाची इच्छा मला होऊ देऊ नकोस, त्याचप्रमाणे ब्रह्मादिक पदाची पण इच्छा मला होऊ देऊ नकोस. माझ्या चित्ताला चुकू नये असं वाटू देऊ नकोस की मला ब्रह्मपद मिळावं, इंद्रपद मिळावं. नको देवा. का? तर ब्रह्मपदाला, इंद्रपदालाही नाश आहे. आणि इंद्रपद, ब्रह्मपद मिळूनही मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतोच. इंद्राला, ब्रह्मदेवाला मृत्यू आहे. एरवी ब्रह्मपणाचे निभडसे, न चुकती पुनरावृत्तीची वळसे. निवटिली याचे जैसे पोट न दुखे. एरवी ब्रह्मपणाचे निभडसे, न चुकती पुनरावृत्तीची वळसे.
निवटलियाचे जैसे पोट न दुखे. ठीक आहे, महाकठीण आहे. ब्रह्मदेवाचं पद मिळवणं महाकठीण आहे. शतेक जन्मा जन्मनी ब्रह्मकर्मा तोच होय ब्रह्मा आणून होय. कोण होतं ब्रह्मदेव? 100 ब्राह्मणाचे जन्म आणि 100 ब्राह्मण जन्मात ते ब्राह्मणाचं सात्विक कर्म असा जो करतो तो ब्रह्मदेव होतो. पण त्या ब्रह्मदेवालाही मरावं लागतं, पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं, संसार बंधनात अडकावं लागतं. मग ज्ञानोबा लिहितात की एरवी ब्रह्मपणाचे निभडसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे निवटलियाचे जैसे पोट न दुखे. पण ब्रह्मदेवही मरकाय. चुकूनही मला असं वाटू देऊ नको देवा की मला ब्रह्माचं पद मिळावं. का तर ब्रह्मपद मिळालं तर ब्रह्मदेवही मरकाय, तोही संसारात जन्ममरणात अडकतो. आणि मला तर संसारात जन्ममरणात अडकायचं नाही देवा, मला मुक्त व्हायचंय, मला पांडुरंग व्हायचंय. म्हणून ब्रह्मपद इंद्रपद इकडे माझं चित्त जाऊ देऊ नको, इकडे माझं चित्त जाऊ देऊ नको. जसा ब्रह्मदेव मरकाय तसा इंद्रही मरकाय. त्या पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. यावं लागतं. तुम्ही इंद्र झाले, स्वर्गात गेले. ते इंद्राचं आयुष्य ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होतात. तुम्ही इंद्र झाले, ज्या पुण्याच्या बळावर 100 यज्ञ केले तुम्ही इंद्र होता. 100 ब्राह्मणाचे जन्म मिळाले ब्रह्मदेव होता. इंद्र झाले, पण ज्या पुण्याच्या बळावर इंद्र झाले, स्वर्गात गेले, ते पुण्य संपलं की येऊ लागती माघारे मृत्यू लोक. मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं, पुन्हा संसार बंधनात अडकावं लागतं. आणि मला हे तर नकोय देवा, संसार बंधनातून सुटायचे. म्हणून मला ब्रह्मदेव करू नको, इंद्रही करू नको. या दोघांनाही मरावं लागतं, मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. एकदा प्रभू रामचंद्र भैया लक्ष्मणासहित वनात असताना ऋषी विश्वामित्र सोबत होते. विश्वामित्राने त्यांना नेलं होतं राक्षस मारण्यासाठी. दुपारची वेळ एका झाडाच्या सावलीत बसलेत प्रभू रामचंद्र आणि भैया लक्ष्मण, सोबत गुरु विश्वामित्र आहेत. तेवढ्यात गुरु विश्वामित्र हसले. प्रभू रामचंद्र म्हणाले, गुरुवर का हसले? आता रामचंद्राला माहित होतं महाविष्णूचा अवतार, पण रामचंद्राने ठरलं होतं मनुष्य रूपात आलोय तर मनुष्यासारखंच राहायचं, आपलं देव पण दाखवायचं नाही. रामचंद्र म्हणतात, गुरुवर का हसले? विश्वामित्र म्हणतात, वत्सराम, गुरु होते, वत्सराम तो चाललेला मुंगळा पाहिलास का? म्हणले, हो गुरुवर. म्हणले, 2 मुंगळे आहेत, एका मुंगळ्याच्या पाठीवर दुसरा मुंगळा बसलाय. तो वरचा जो मुंगळा आहे तो गेल्या जन्मातला इंद्र आहे. वरचा जो मुंगळा आहे तो गेल्या जन्मातला इंद्र आहे. येऊ लागती माघारे मृत्यू लोका. त्या पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. पुण्याच्या बळा स्वर्गात गेला, इंद्र झाला, पुण्य भोगून झालं, मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. स्वर्गात बसायला ऐरावत लागत होतं, ती सवय मोडली नाही, ती सवय घेऊन खाली आला. मग बसायला मुंगळा का होईना, ऐरावत समजून त्या मुंगळ्याच्या पाठीवर बसलाय. तो वरचा जो आहे ना तो गेल्या जन्मातला इंद्र आहे. येऊ लागती माघारे मृत्यू लोक. यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं, 84 लक्षणी फिरावे लागतात, संसार बंधनात अडकावं लागतं. म्हणून देवा मला ब्रह्मदेवी करू नको, मला इंद्रही करू नको. करू नको म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. देवा उलट ब्रह्मपदाकडे आणि इंद्रपदाकडे माझं चित्त जाऊ देऊ नकोस. हुकून चुकून गेलं तर जाऊ देऊ नकोस.
ते तर चित्त झनी जडो देसी. झनी म्हणजे कदाचित, झनी करा म्हणजे निगेटिव्ह अर्थ असतो. झनी करा म्हणजे करू नका. झनी करा म्हणजे करू नका, तिथे निगेटिव्ह अर्थ आहे झनी शब्दाचा. ते तर चित्त झनी जडो देसी. देवा माझं चित्त तिथं जडू देऊ नकोस. कदाचित माझ्या मनाला भावना झाली ब्रह्मदेव इंद्रभाव, देवा नको रे बाबा, इंद्रपदासाठी ब्रह्मपदासाठी माझं चित्त तिकडे जाऊ देऊ नकोस. अर्थात सरळ सरळ अर्थ आहे की मला इंद्रपदाचा ब्रह्मपदाचा मोह होऊ देऊ नकोस. का? तर ब्रह्मदेव इंद्र दोन्ही मरके आहेत, त्यांनाही पुनरावृत्ती आहे. पद संपलं, आयुष्य मोठं आहे, पण ते भोगून झालं की पदच्युत व्हावं लागतं, मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं, 84 लक्षणी फिरावे लागतात, संसार बंधनात अडकावं लागतं, पुन्हा पाचाचे पाडे सुरू होतात, जन्ममृत्यूचा फेरा मागे लागतो. मला हे नकोय देवा. आणि म्हणून माझं चित्त, माझी वृत्ती तुझ्या समचरणावर स्थिर झालीये, आता ती तिथं स्थिर राहू दे. आणि ती तिथं स्थिर असताना हुकून चुकून माझ्या मनात ही वासना भावना निर्माण झाली की मला माईक पदार्थ मिळावेत, मला ब्रह्मपद मिळावं, मला इंद्रपद मिळावं, तर तशी माझी वासना जागी होऊ देऊ नकोस. होणार तर नाही देवा, माईक पदार्थ ब्रह्मपद इंद्रपद याची इच्छा वासना मला होणार नाही, पण हुकून चुकून झालीच देवा, तर ती होऊ देऊ नकोस, होऊ देऊ नकोस. ते तर चित्त जनी दडो देस. देवा मला माईक पदार्थापासून आणि ब्रह्मा आणि इंद्रपदापासून दूर ठेव. मला ही पदं नको आहेत. का? तर माईक पदार्थ त्यांची आसक्ती संसारात बांधते. ब्रह्मदेव आणि इंद्र हे मरकेत, आणि मग ते मरके तर ते होऊन करायचं काय, पुन्हा संसार बंधनात अडकतोच. म्हणून माईक पदार्थही नको, ब्रह्मपद नको, इंद्रपदही नको. माझ्या मनाला चुकूनही माईक पदार्थाची ब्रह्मपदाची आणि इंद्रपदाची इच्छा होऊ देऊ नकोस. माझं चित्त या पदाला जडू देऊ नकोस. मला यांच्यापासून सदैव दूर ठेव. आणि मग तुकोबाराय शेवटच्या चरणात म्हणतात की तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. जे जे कर्मधर्म नाशिवंत. तुकोबाराय म्हणतात की मला माईक पदार्थ नको, ब्रह्मपद नको, इंद्रपद नको. का नको? तर त्याचं वर्म मला कळायलंय. का नको? त्याचं वर्म मला कळायलंय. काय वर्म आहे? पहिली गोष्ट हे पद नाशिवंतच आहेत, पण त्याचं वर्म मला कळायलंय. काय कळायलंय? महाराज म्हणतात की जे जे कर्मधर्म नाशिवंत. जे जे कर्मधर्म नाशिवंत. आता इथं कर्म आणि धर्म असे दोन शब्द आलेत. तर धर्म या शब्दाचा अर्थ होतो पुण्य आणि कर्म या शब्दाचा अर्थ होतो पाप. ज्ञानोबारांनी कर्म हा शब्द ज्ञानेश्वरीत 9व्या अध्यायात वापरलाय. ज्ञानोबा लिहितात की आतू बाहेरू मिया कोंदले, हे जग निखळ माझेची ओतले, परी कैसे कर्म तया आले, जे मीची नाही म्हणती. आतू बाहेरू मिया कोंदले, हे जग निखळ माझेची ओतले, परी कैसे कर्म तया आले, जे मीची नाही म्हणती. म्हणजे हे जग आतून बाहेरून खचून मीच भरलंय. जगात सगळा देवच नटलाय, तरी लोक म्हणतात देवच नाही. असं का होतं? तर त्यांना त्यांचं काहीतरी पाप आडवं येतं. तुका म्हणे नाड, पाप ठाके हिताड. ज्याच्या पदरी पुण्य, त्याला देव आवडतो, देवाचं नाव आवडतं आणि जगातही देव दिसतो. पण ज्याच्या पदरी पाप आहे, त्याला देव आवडत नाही, देवाचं नाव आवडत नाही, आणि त्याला जगात देव दिसत नाही, जगत जगत रूपानं दिसतं. हे पाप आहे. हे पाप आहे की आतून बाहेरून सगळ्या पदार्थात मी खचून कोंदलोय. आतू बाहेरून मिया कोंदले, हे जग निखळ माझेची होतले, परी कैसे कर्म तया आले, जे मीची नाही म्हणते. हे जगात खचून कोंदून मीच भरलोय. जे जे दृष्टी दिसते ते हरिरूप. डोळ्याला दिसणारी या जगातील प्रत्येक वस्तू हा पांडुरंग आहे, देव आहे.
तरी लोक म्हणतात देव नाही हे जग आहे, जग हाच देव, पण तरी लोक म्हणतात जग देव नाही हे जग आहे. याचं कारण त्यांचं पाप त्यांना आडवं येतं. इथं कर्म शब्द पाप रूपाने वापरलाय. कैसे कर्म तया आले जे मीची नाही म्हणते. आणि म्हणून कर्म म्हणजे पाप किंवा कर्म म्हणजे अधर्म. आणि म्हणून जे कर्म धर्म नाशिवंत. तर धर्म म्हणजे पुण्य, कर्म म्हणजे पाप. धर्म अधर्म असे शब्द आहेत दोन. असं म्हटलं तरी चालतं की जे अधर्म धर्म नाशिवंत. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे अधर्म धर्म नाशिवंत. असा शब्द प्रयोग चालतोय. पण तू महाराज असं म्हटलं की जे कर्म धर्म नाशिवंत. इथं कर्म शब्द अधर्मासाठी आलाय, पापासाठी आलाय. आणि म्हणून धर्म म्हणजे पुण्य आणि कर्म म्हणजे पाप. नरवरा लिहितात की स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडून घाली अशेष ज्ञाने येणे. स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडून घाली अशेष ज्ञाने येणे. तसे धर्माधर्माचे टवाळ दावी जे का अज्ञान मूळ, ते तेज्युनी तेजी सकळ धर्मजात. मग अज्ञान निमालिया मीची एकू असे अपैसया. मग अज्ञान निमालिया मीची एकू असे अपसया. या तिन्ही वेळेची लिंक बघा. ज्ञानोबा म्हणतात की अज्ञान हे टवाळ आहे. आपण म्हणतो टवाळ क्या करते, हे टवाळ आहे. हे अज्ञानच टवाळ आहे म्हणले. हे अज्ञानाच्या पोटी धर्म आणि अधर्म जन्म घेतो. लक्षात घ्या, लिंक लक्षात घ्या. अज्ञान टवाळ आहे, अज्ञानाच्या पोटी धर्म आणि अधर्म जन्म घेतो. धर्म म्हणजे पुण्य, अधर्म म्हणजे पाप. पुण्य स्वर्गाला नेतं, पाप नरकाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झालं, पाप असो की पुण्य असो, भोग दोन्हीचा द्यावा लागतं. भोगून झालं की पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं, 84 लक्ष योनीमध्ये अडकावं लागतं. हे वर्म आम्हाला कळले देवा. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे कर्म धर्म नाशिवंत. तुका म्हणे आम्हा कळले त्याचे वर्म, जे कर्म धर्म नाशिवंत. अर्थात पुण्य जसा एक मळ आहे, पाप जसा एक मळ आहे, तसं पुण्य सुद्धा एक मळच आहे. काय बोललो मी? पाप जसा एक मळ आहे, तसं पुण्य सुद्धा एक मळच आहे. पाप नरकाला नेतं, पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झालं पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. एरवी ब्रह्मपणाचे निभडसे, न चुकती पुनरावृत्तीची वळसे, निवटिल्याची जैसे पोट न दुखे. या पुण्याच्या बळावर तुम्ही ब्रह्मदेव झाले, इंद्रदेव झाले, पण पुण्य भोगून झालं, अमर झाले, हे अमर आयुष्य संपलं, त्याला मर्यादा, हे आयुष्य संपलं की येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तुकोबारा तेच सांगतायत की पाप जसा एक मळ आहे, तसं पुण्य सुद्धा एक मळ आहे. पाप नरकाला नेतं तर पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झाल्या मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. मग कर्माला नाश आहे, धर्माला नाश आहे. अर्थात पुण्याला नाश आहे, पापाला नाश आहे. हे वर्म मला कळाले. आणि म्हणून या मृत्यू लोकात मी पुण्य करेल त्याला नाश आहे, पाप करेल त्याला नाश आहे. कारण पाप पुण्य नाशिवंत आहे. पुण्य स्वर्गाला नेतं, भोगून झालं, पुण्याचा नाश झाला, मृत्यू लोकात यावं लागतं. पाप नरकाला नेतं, भोगून झालं, पुन्हा संसारात बद्ध व्हावं लागतं. अज्ञानाच्या पोटी धर्म अधर्म, धर्म म्हणजे पुण्य, अधर्म म्हणजे पाप. पुण्य स्वर्गाला तर पाप नरकाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो, नाश दोन्हीला आहे. पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं, हे भोगून झाल्यावर अनकिडामुंगी बनावं लागतं. हे कर्मधर्म नाशिवंत आहेत, हे आम्हाला कळलंय. हे कर्मधर्म नाशिवंत आहेत आणि ते संसार बंधनात ते बांधतायत. हे वर्म आम्हाला कळाले. म्हणून तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे कर्मधर्म नाशिवंत. आणि म्हणून
कर्म म्हणजे अधर्म अर्थात पाप आणि धर्म म्हणजे पुण्य. हे पाप पुण्य, कर्म धर्म म्हणजे पुण्य पाप. कर्म म्हणजे पाप, धर्म म्हणजे पुण्य. हे पाप पुण्य पुन्हा पुन्हा संसार बंधनात बांधतं. भले पुण्य स्वर्गाला नेईल, पण भोगून झालं की पुन्हा मृत्यू लोकात आणेल. पाप नरकाला नेईल, भोगून झाले की पुन्हा मृत्यू लोकात आणेल. म्हणजे याला नाश आहे. हे नाशवंत आहेत. कर्म धर्म दोन्ही नाशवंत आहेत. पाप पुण्य दोन्ही नाशवंत आहेत. आणि म्हणून तुकोबाराय बोलतायत की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. तुकोबाराय म्हणतायत मी अग्निरूप झालो, अर्थात माझं जीवन पाप पुण्य रहित झालं. मी माझ्या जीवनात पाप तर अंगाला लागू दिलं नाही, पण मी पुण्य सुद्धा माझ्या अंगाला लागू दिलं नाही. का? तर पाप नरकाला नेतं, पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो, नाश दोन्हीला आहे. भोगून झाले पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. आणि म्हणून मी पाप तर माझ्या अंगाला लागू दिलं नाही, पण पुण्य सुद्धा लागू दिलं नाही. का? पाप जसा एक मळ आहे तसं पुण्य सुद्धा एक मळ आहे. पाप नरकाला तर पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यायचा, मृत्यू लोकात यायचे, दोन्हीला नाश. आणि म्हणून हे वर्म मला खात्रीपूर्वक कळालंय. आणि म्हणून महाराज म्हणतायत की कर्म धर्म दोन्हीला नाश आहे, पाप पुण्याला दोन्हीला नाश आहे, भोग दोन्हीचा द्यायचा आहे. आणि दोन्ही संपतात भोगून झाले आणि पुन्हा मृत्यू लोकात बांधतात. मग कशाला पाप पुण्य घेऊ अंगाला जोडून? तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागू पाप पुण्य अंगा. महाराज म्हणतात मी माझ्या अंगाला पाप तर लागू दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. महाराज असे बोलू शकले असते की हो, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप अंगा. पण शब्दप्रयोग कसा आहे? निधी लागो पाप पुण्य अंगा. नुसतं पाप नाही तर पुढे पुण्यही घातले. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. नुसतं पापच नाही, पाप गलीच्या म्हणून नुसतं पाप नाही म्हटले महाराज, पाप पुण्य अंगा दोन्ही शब्दाचा प्रयोग केलाय. मी माझ्या अंगाला पाप तर लागू दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. का? पाप जसा एक मळ आहे तसं पुण्य एक मळ आहे. पाप नरकाला तर पुण्य स्वर्गाला. भोग दोन्हीचा द्यावा लागतो आणि पुन्हा मृत्यू लोकातून पडावं लागतं, किडामुंगी व्हावं लागतं, 84 लाख योनीमध्ये अडकावं लागतं, संसार बंधनात अडकावं लागतं. पुण्य पाप दोघाला नाश आहे. कर्मधर्म दोन्ही नाशिवंत आहेत. हे वर्म मला खात्रीने कळाले. आणि म्हणून माझ्या जीवनात मला पुण्यही नको आणि पापही नको. आणि म्हणून महाराज म्हणतात की मी पाप तर माझ्या अंगाला लागू दिलं नाही, पण पुण्यही लागू दिलं नाही. मग तुम्ही म्हणाल आम्ही पुण्य करूच नाही का? असा प्रश्न उभा राहतो की तुम्ही म्हणाल आम्ही पुण्य करूच नाही का? मग पाप मळे तसं पुण्य मळे. पाप नरकाला तर पुण्य स्वर्गाला नेतं, भोग दोन्हीचा द्यावा लागतो, भोगून झाले पण मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. मग आम्ही पुण्य करूच नाही का? ठीक आहे, पाप राहिलं पण आम्ही पुण्य करू नाही का? तुकोबाराय म्हणले तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. तुकोबाराय म्हणतात पाप तर नाही, पण मी पुण्य अंगाला लागू दिलं नाही. मग आम्ही पुण्यच करू नाही का? टोपल्यानं करा, पोत्यानं करा, पण केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करा. पदरी बांधून ठेवू नका. पदरी पुण्य बांधलं, सकाम भावनेने कर्म केले आणि ते पुण्य पदरी बांधलं की ते तुम्हाला स्वर्गाला नेणारच. त्याचा भोग द्यावाच लागणार. त्याचा नाश झाला की मृत्यू लोकात यावंच लागणार, किडामुंगी बनावंच लागणार. आणि म्हणून सत्कर्म करा, पुण्य करा, परंतु आपलं कर्म भगवंताला अर्पण करा. आपली कर्मच ईश्वरार्पण बुद्धीनं करा. आपली कर्मच देवाची पूजा म्हणून करा. हे कर्म मी करतोय त्याचं फळ मला मिळावं ही भावना मनात ठेवू नका. हे कर्म मी करतोय त्याचं फळ मला मिळावं ही भावना ठेवली की ते कर्म तुम्हाला संसार बंधनात बांधतं. आणि म्हणून या कर्माचा करता मी आहे आणि याचं फळ मला मिळावं ही भावना मनात ठेवू नका. आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. ते कर्म देवाला अर्पण करा, अर्थात त्या कर्मातलं पुण्य देवाला अर्पण करा. हे देवाकडे सेफ डिपॉझिट म्हणून ठेवा. तुम्ही तुमचं कर्मातून निर्माण झालेलं पुण्य देवाला अर्पण केलं तर ते कर्म तुम्ही देवरूपी बँकेत टाकले. ते देवाकडे सेफ डिपॉझिट आहे. हे देवाकडे असलेलं पुण्य
तुम्हाला संताची आणि देवाची भेट घालून देतं. ते वायाला जात नाही, ते कामी येतं. तिळतिळ पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मी जोडे, वाचेशी नाम तुझे आतोडे, समागम घडे संतांचं. तुम्ही केलेलं पुण्य भगवंताकडे डिपॉझिट ठेवा, पदरी बांधू नका. हे भगवंताकडे बँकेत, भगवंत बँक आहे, भगवंत रूपी बँकेत डिपॉझिट ठेवा. या पुण्याने काय काय फायदे होतील? भगवंताचं नाम मुखात येईल, पुढे श्रीगुरु भेटेल, देवही भेटेल, अर्थात मुक्ती भेटेल. पुण्य देवाकडे ठेवा डिपॉझिट, पदरी ठेवू नका. पदरी ठेवलं तर ते स्वर्गाला नेईल. आणि म्हणून पाप तर करूच नका, पण केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करा. भगवंत एक बँक आहे, भगवंत रूपी बँकेत डिपॉझिट ठेवा. ते पुण्यच तुम्हाला श्रीगुरु अर्थात संत आणि भगवंताची भेट घालून देईल. म्हणून पुण्य वाटेल तेवढं करा, पण पदरी बांधून ठेवू नका. केलेलं पुण्य देवाला अर्पण करा. आणि म्हणून मी बोललो की तुम्ही म्हणाल की आम्ही पुण्यच करू नका. जरूर करा, टोपल्यानं करा, पोत्याने करा, पण केलेलं कर्म त्यातून निर्माण झालेलं पुण्य देवाला अर्पण करा. देवाकडे सेफ डिपॉझिट म्हणून ठेवा, ते मोक्षासाठी कामी येईल. पण पदरी बांधून ठेवू नका. पदरी बांधाल ते संसार बंधनात अडकाल. तो कुमारा तेच म्हणताय की पाप पुण्य दोन्हीला नाश आहे. पाप मळे म्हणून आपण करत नाही, पण पुण्य बी एक मळच आहे ना. पाप घाण आहे, नरकाला नेतं म्हणून करायचं नाही, पण पुण्य चांगले म्हणून केलं ते स्वर्गाला नेतं, इंद्र बनवतं. पुण्य क्षीण झालं की पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं, संसार बंधनात अडकावं लागतं. पण कर्म आणि धर्म दोन्हीला नाश आहे. कर्म म्हणजे पाप, धर्म म्हणजे पुण्य. महाराज म्हणतात मला खात्रीने वर्म कळालंय या पाप पुण्याचं. जीवनात पाप पुण्याची निर्मिती झाली की त्याचा भोग द्यावाच लागतो. दोन्हीला नाश आहे, पुन्हा संसारात बंधनात अडकावंच लागतं. म्हणून मी माझ्या जीवनात पाप तर करत नाही, पण पुण्यही करत नाही. आणि मग देवा, जीवनात मी माझ्या पापही करत नाही, पुण्यही करत नाही, माझं जीवन पाप पुण्यरहित झालंय. ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होतं त्या दिवशी तुम्हाला श्री गुरु शोधत येतो आणि अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा श्रवण करून मुक्ती देतो. म्हणून परमार्थ म्हणजे काय नेमकं? तर परमार्थाची खरीखुरी व्याख्या अशी ठरते की जीवन पाप पुण्यरहित बनवण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्यरहित बनवण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्यरहित बनवा, जीवन पाप पुण्यरहित बनवा, मुक्ती मिळेल. नाथ महाराज साक्ष देत आहेत. महाराज लिहित आहेत, सुकृत दुष्कृत समान समी. वो भी नीट आहे का? सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाविजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाविजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. तुमच्या पदरी गणगंज पुण्य आहे, थोडंसं पाप आहे, तुम्ही स्वर्गाला जाल. तुमच्या पदरी गडगंज पाप आहे आणि उगा नगभर पुण्य, तुम्ही नरकाला जाल. तुमच्या पदरी पाप पुण्य समान आहे, पुन्हा मनुष्य व्हाल. तुमच्या पदरी पाप पुण्य शिल्लक नाही, तुम्ही मुक्त व्हाल. तुम्ही मुक्त व्हाल. याला तुकोबारा म्हणतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, निधी लागो पाप पुण्य अंगा. का? जीवनात पापही नाही, पुण्य नाही, मी अग्निरूप झालो म्हणजे मुक्त झालो. गडगंज पुण्य आहे, उगा नगभर पाप आहे, स्वर्गाला जाल. गडगंज पाप आहे, नगभरच पुण्य, नरकाला जाल. पाप पुण्य समान आहे, मनुष्य व्हाल, पुन्हा मनुष्य व्हाल. पाप पुण्य शिल्लक नाही, मुक्त व्हाल. सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाविजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरकी. खूप पुण्य स्वर्गाला जाल, खूप पापे नरकाला जाल. पाप पुण्य समान आहे, पुन्हा मनुष्य व्हाल. पाप पुण्य शिल्लक नाही, मुक्त व्हाल. आणि म्हणून जीवन पाप पुण्य रहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्य रहित करण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. जीवन पाप पुण्य रहित बनवा. पाप तर करूच नका, पण केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करा. भगवंत रूपी बँकेत टाका, पदरी बांधू नका. पाप तर करूच नका, केलेलं पुण्य आवर्जून करा, पण केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करा. म्हणजे तुमच्या जीवनात क्रियमान येणार नाही.
आता मागचं संचित जे प्रारब्ध बनून आले ते बघून संपवा. धर्माला म्हणतात की दरवनी वेचे सरे भोगे तो प्राचीन पुरे नवे तो न उपकरे काहीची करो. दरवनी वेचे सरे भोगे तो प्राचीन पुरे. घरामध्ये टिप्यामध्ये हौदामध्ये किंवा रांजणामध्ये पाणी साठवले ते वापरून संपतं. हौद भरला किंवा टाकी भरली पाण्याची 2-4 दिवस वापरले पाणी संपतं की. धर्माला म्हणतात धरवनी वेचे सरे घरात साठवलेलं पाणी वापरून संपतं. तसं मागचं संचित या जन्मात प्रारब्ध ते बघून संपवायचं. क्रियमान घडूच द्यायचं नाही. का तर पाप करायचंच नाही. पुण्य केलं ते देवाला अर्पण करायचे. जीवन पाप पुण्य रहित करायची कला ज्ञानोबा सांगतात. दरवनी वेचे सरे भोगे तो प्राचीन पुरे नवे तव न उपकरे काहीची करो. घरात साठवलेलं पाणी वापरून जसं आपण संपवतो तसं संचित या जन्मात प्रारब्ध आहे ते भोगून संपवलं. पाप केलंच नाही, पुण्य केले ते देवाला अर्पण केले म्हणून क्रियमान नाही. संचित प्रारब्ध भोगून संपवलं, क्रियमान तयारच होऊ दिलं नाही. जीवनात पाप पुण्य शून्य झालं. आणि पाप पुण्य शून्य झालं तर तुम्हाला पुढचा जन्मच नसतो. पुढचा जन्म काय आहे तुम्हाला? पाप पुण्य शिल्लक असेल तर पुढचा जन्म आहे. आगा कर्मे जे उरावे तर ती सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावा यावे देह आहे का? बरोबर आहे. मुंगीच्या पायात जरी पाप पुण्य शिल्लक असेल ते भोगण्यासाठी पुन्हा जन्म धरावा लागतो. पण पाप पुण्य शिल्लक नाहीत, कर्म संपले ना, कर्म संपली पुण्य संपले. आगा कर्मे जे उरावे तर पुढचा जन्म आहे. पाप पुण्य शिल्लक आहे तर पुढचा जन्म आहे. पण पाप पुण्य शिल्लक नाही. आता क्रियमान होऊ देणार. संचित प्रारब्ध म्हणून आले ते बघून संपले. दरवनी वेचे सरे जीवन पाप पुण्य रहित झालं. आणि याला ज्ञानोबा कर्मसाम्य दशा म्हणतात. माऊली लिहितात की ऐशी कर्मसाम्य दशा होय ते तर विदेशा मग श्री गुरु अपेसा भेटेची गा. व नीट ऐका. ऐशी कर्मसाम्य दशा होय ते तर विदेशा मग श्री गुरु अपेसा भेटेची गा. कर्मसाम्य दशा म्हणजे पुण्य आणि पाप दोन्ही शून्य आहेत. जीवन पाप पुण्य रहित झालं ही कर्मसाम्य दशा आहे. आणि जीवन पाप पुण्यरहित झालं, कर्मसाम्य दशा जीवनात आली की श्री गुरु स्वतःहून येतो, तुम्हाला भेटतो. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करतो आणि मुक्त करतो. का येऊनी फळाचा घडू पारुशिली किळीची वाढू श्री गुरु भेटोनी करी पाडू बुभुत सुजायचा. श्री गुरु भेटोनी करी पाडू. तुम्ही सदशिष्य बना, सद्गुरु शोधत येईल. तुम्ही जीवन पाप पुण्य रहित करा, श्री गुरु शोधत येईल. मग जीवन पाप पुण्य रहित झालं, श्री गुरु येतो, मुक्ती देतो. मग तेच तुकोबा इतर जीवनात म्हणतात की तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म नाशिवंत. देवा मला माझ्या जीवनात पाप तर नकोय पण पुण्यही नको. का तर पाप नरकाला नेतं, पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झाल्यावर मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. म्हणून मी माझ्या जीवनात पाप तर करतच नाही पण पुण्यही करत नाही. का नाश दोन्हीला वे भोग दोन्हीचा द्यायचा आहे. भोगून झालं की किडामुंगी बनायचे. म्हणून मी माझ्या जीवनात पापही करत नाही, पुण्य करतो ते भगवंताला अर्पण करतो. हनुमान महाराज म्हणतात की देवा पांडुरंगा माझ्या जीवनात पाप नाहीये, पुण्य आहे ते मी तुला अर्पण केले. पांडुरंगा माझं जीवन पाप पुण्यरहित झाले. शिवाय मला ब्रह्मपदाची इंद्रपदाची इच्छा होऊ देऊ नकोस. शिवाय मला माईक पदार्थाची इच्छा होऊ देऊ नकोस. आणि आता माझं चित्त तुझ्या समचरणावर स्थिर झाले. हे तुझ्या समचरणावर कायमचं स्थिर राहू दे. आणि तुझे समचरण हे परब्रह्माचं प्रतीक आहे. आणि मग माझं चित्त तुझ्या समचरणावर जर कायमचं स्थिर राहिलं तर ते देवा तुझ्या कृपेने माझं चित्त, माझी वृत्ती परब्रह्म स्वरूप होईल. माझं जीवन पाप पुण्य रहित झाले. मला ब्रह्मपद इंद्रपद याची इच्छा नाही आणि मला नकोही देवा. मला माईक पदार्थाची इच्छा होऊ देऊ नको देवा. आणि माझी वृत्ती तुझ्या समचरणावर स्थिर आहे. ती तिथं कायमची स्थिर राहू दे देवा. तिथून हलू देऊ नको. का तर तुझे समचरण हे परब्रह्माचे प्रतीक आहेत. आणि माझी वृत्ती त्या परब्रह्मरूपी समचरणावर स्थिर राहिली. माझी वृत्ती परब्रह्मरूपी समचरणावर स्थिर राहिली की माझी वृत्ती
ही परब्रह्म बनेल, माझं चित्त, माझं मन परब्रह्म बनेल आणि मी परब्रह्म बनेल, अर्थात मुक्त होईल. पांडुरंग मला तुझी प्राप्ती होईल. आणि म्हणून समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. तर तुकोबाराय प्रामुख्यानं शेवटच्या चरणात जे म्हणतायत की तुका म्हणे आम्हा कळेल त्याचे वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. महाराज म्हणतायत की कर्म असो, धर्म असो, पुण्य असो, पाप असो, या प्रत्येक गोष्टीला नाश आहे. तुम्ही किती पुण्य मिळवा, त्या पुण्याने तुम्हाला काहीतरी प्राप्त होईल, पण ते भोगून झाल्यावर पुन्हा मृत्यू लोकात यावंच लागतं. मग ते ब्रह्मपद असो की इंद्रपद असो. मग पापाला तर नाश आहे, पुण्यालाही नाश आहे. मग कर्मधर्म नाशिवंत आहेत, मग इथं अविनाशी काय आहे? तर ते फक्त देवा तुझे समचरण. पांडुरंगा तुझे समचरण अविनाशी आहेत आणि मला अशा अविनाशाची प्राप्ती करायची. कर्मधर्म पुण्यपाप हे पुण्य मिळवलं पण ते नाशिवंत आहे. या जगात या विश्वास अविनाशी एकच आहे देवा, तू आहेस, तुझे चरण आहेत. मग त्या चरणावर माझी वृत्ती स्थिर राहू दे. तुझ्या चरणाची अर्थात पांडुरंगा तुझी प्राप्ती मला घडू दे. आणि म्हणून या जगात नथिंग इज परमनंट. नथिंग इज परमनंट एक्सेप्ट संत अँड भगवंत. नथिंग इज परमनंट एक्सेप्ट संत अँड भगवंत. या पृथ्वीलोकात पाप पुण्य हे सगळं नाशवंत आहे, मला त्याचं वर्म कळालंय. इथं परमनंट आहे ते फक्त संत आणि भगवंत. आणि मग भगवंता पांडुरंगा तू परमनंट आहेस, मग मलाही परमनंट व्हायचंय. मग मला परमनंट व्हायचंय, अविनाशी व्हायचंय. त्याकरता तुझ्या चरणावर मी चित्त किंवा वृत्ती स्थिर केली, ती तिथं कायमची स्थिर राहू दे आणि मला परमनंट असा अविनाशी पांडुरंग कर. आणि म्हणून महाराज म्हणतायत की पांडुरंगा पाप जसा एक मळ आहे तसं पुण्य एक मळ आहे. पाप नरकाला नेतं, पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झाल्यावर मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. अर्थात कर्मधर्म अर्थात पुण्यपाप दोन्ही नाशिवंत आहेत. का? तर भोग दोन्हीचाही द्यावा लागतो. पाप नरकाला तर पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो. भोगून झाल्यावर पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं, संसार बंधनात अडकावं लागतं. आणि म्हणून मला देवा कर्म आणि धर्म हे नाशिवंत आहे, हे वर्म कळालंय. आणि म्हणून देवा माझ्या जीवनात मला पापही नको, पुण्यही नको. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. सारांश तुकोबाराय म्हणतात की समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्त जनी जडो देशी. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. तुकोबाराय म्हणतायत सारांश तुकोबाराय म्हणतायत की देवा तू विटेवर उभा आहेस. विटेवर तुझी दृष्टी आणि तुझे चरण सम आहेत. आणि हे तुझे विटेवर असलेले समचरण हे अतिशय साजरे आहेत, गोजरे आहेत, छान आहेत, सुंदर दिसत आहेत. आणि त्या साजऱ्या अशा छान अशा समचरणावर मी माझी वृत्ती स्थिर केली आहे. आणि देवा ती तू कायमची स्थिर राहू दे. मग वृत्ती तीन प्रकारची आहे, राजस, तामस आणि सात्विक. राजस तामस या वृत्ती विकारी असतात, त्या भगवंताच्या समचरणावर स्थिर होऊ शकत नाहीत. मग भगवंताच्या समचरणावर स्थिर होते वृत्ती ती आहे सात्विक वृत्ती. ही सात्विक वृत्ती शुद्ध शाकाहार, सज्जनाची संगती आणि भगवंताच्या नामाने येते. शुद्ध सात्विक शाकाहार करा, सज्जनाची संगती करा,
मुखात भगवंताचं नाम धारण करा, वृत्ती सात्विक बनेल आणि सात्विक वृत्तीच भगवंताच्या समचरणावर कायमची स्थिर राहू शकते. आणि जी वृत्ती भगवंताच्या चरणावर कायमची स्थिर राहते, ती वृत्ती, ते मन, ते चित्त एक दिवस भगवत स्वरूप बनतं, अर्थात तुम्हाला मुक्ती लाभते. आणि म्हणून तुकोबाराची देवाला विनंती की देवा तुझ्या समचरणावर माझी वृत्ती कायमची स्थिर ठेव. पण ही माझी वृत्ती तुझ्या चरणावर स्थिर असताना कदाचित माझ्या मनात हुकून चुकून संसारातल्या माईक पदार्थाचा अर्थात धनसंपत्तीचा, बायका मुलाचा मोह होऊ शकतो. मला बायका मुलाची, धनसंपत्तीची आसक्ती होऊ शकते. तर देवा मला चुकूनही या संसारातील माईक पदार्थाचा अर्थात धन दौलत, बायका मुलाचा मोह आणि आसक्ती होऊ देऊ नकोस. मला माईक पदार्थापासून कायमचं दूर ठेव. माझी इच्छा माईक पदार्थाकडे जाऊ देऊ नकोस. का? तर ते दुःखाला कारणीभूत आहेत आणि ते संसार बंधनातही बांधतात, त्यांची आसक्ती आणि वासना. म्हणून माईक पदार्थापासून मला दूर ठेव, माझी इच्छा तिकडे जाऊ देऊ नको. शिवाय हुकून चुकून मला ब्रह्मपदाची आणि इंद्रपदाची आसक्ती होऊ शकते. तर देवा चुकूनही माझं चित्त तिकडे जाऊ देऊ नकोस. मला ब्रह्मपदही नको आणि इंद्रपदही नको. का? तर ज्या पुण्याच्या बळावर ब्रह्मपद आणि इंद्रपद मिळाले, ते पुण्य क्षीण झालं, भोगून झालं की पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं, पुन्हा जन्म मनाच्या फेऱ्यात अडकावं लागतं. मग काय उपयोग झाला देवा? एवढी मेहनत करून काय उपयोग झाला? जर ब्रह्मदेव झाले, इंद्रदेव झाले, पुण्य संपलं, पुन्हा मृत्यू लोकात आले आणि पुन्हा किडामुंगी बनले, जन्मावरच्या फेऱ्यात पुन्हा अडकले, एवढा आटापिटा भरून काय उपयोग झाला देवा? एवढा आटापिटा करून काय उपयोग झाला देवा? म्हणून मला ब्रह्मदेवाचं पदे नको, इंद्रपदे नको, तिकडे माझं चित्त जाऊ देऊ नको. अशा 2 विनंत्या केल्यात. वरच्या 3 चरणात 3 विनंत्या आहेत. आणि शेवटी तुकोबारा म्हणतात की देवा मृत्यू लोकात आम्ही 2च गोष्टी प्रामुख्याने करतो. काय? एक तर पाप करतो किंवा पुण्य करतो. पण आम्हाला सवय, परमार्थात लोक सांगतात की पाप करू नका, पाप वाईट नरकाला नेतं, पुण्य चांगले, पुण्य करा. पण ते केलेलं पुण्य आम्ही पदरी बांधतो आणि त्या पुण्याच्या बळावर आम्ही स्वर्गाला जातो किंवा ब्रह्मदेव होतो. पण तो देवा हे चुकीचं आहे. पाप जसा मळे तसं पुण्य एक मळे. पाप नरकाला नेतं तर पुण्य स्वर्गाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो, नाश दोन्हीचा होतो. आणि मग नाशच होतो या पाप पुण्याचा, पुन्हा मृत्यू लोकातून पडावं लागतं, किडामुंगी व्हावं लागतं. तर देवा पाप पुण्यच नको ना. या पाप पुण्याचा नाश आहे हे मला वर्म कळालं आणि पाप पुण्य भोगून झाल्यावर पुन्हा संसार बंधनात अडकावंच लागतं. म्हणून मी माझ्या अंगाला पापही लागू देत नाही आणि पुण्यही लागू देत नाही. केलेलं पुण्य ईश्वराला अर्पण करतो. का तर पाप पुण्य नाशवंत आहे, त्याचा भोग द्यावाच लागतो. हे वर्म मला कळाले. हे पाप पुण्य भोगून झाले की पुन्हा संसार बंधनात अडकावंच लागतं. आणि म्हणून तुका म्हणे आम्हा कळले त्याचे वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. आणि म्हणून देवा माझं जीवन पाप पुण्यरहित झाले. माझ्या जीवनात पापही नाही, पुण्य नाही. मी अग्निरूप झाले. माझं जीवन पाप पुण्यरहित झाले. मला इंद्रपदे नको, ब्रह्मपदे नको, संसारातले माईक पदार्थ नको, धनदौलत नको, बायका मुलाची आसक्ती नको, काही नको देवा. आता एकच हवे, तुझ्या समचरणावर माझी सात्विक वृत्ती कायमची स्थिर राहो, ती तू स्थिर कर. आणि माझी सात्विक वृत्ती तुझ्या समचरणावर कायमची स्थिर राहिली की माझी वृत्ती, माझी बुद्धी, माझं चित्त, माझं मन भगवत स्वरूप होईल, अर्थात पांडुरंग होईल. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.